सर, ज्या पद्धतीनं जरांगींची आता भाषा होत आहे की 70 वर्षापर्यंत आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही, ते आम्ही छातड्यावर बसून घेऊ, कसं पाहता तुम्ही या पद्धतीची जी भाषा सध्या बोलत आहे? नाही नाही, ही जी भाषा आहे ही भाषा वेगळ्या पद्धतीची भाषा झालेली आहे. मी वारंवार म्हणत असतो की 70 वर्षापासून आरक्षण कोणी त्याचं छिनलेलं नाही आहे. हा देश संविधानाप्रमाणे चालत असतो आणि संविधानामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या सर्वांना स्वीकृत कराव्या लागतात, ॲक्सेप्ट कराव्या लागतात. की आरक्षण या देशामध्ये भारताच्या संविधानाच्या कलम 340, 341 आणि 342नुसार दिलेला आहे. 340नुसार OBC आहे, 41नुसार SC आहे आणि 42नुसार ST आहे. SC आणि STच्या जाती तयार असल्यामुळे त्यांना 1952 पासून आरक्षण लागू झालं. पण 340व्या कलमानुसार OBCच्या जातींची यादी तयार नव्हती, म्हणून आयोग बसवून जातींचा शोध घेण्यात यावा असं ठरलं. 53ला काका कालेलकर आयोग बसला, 55ला त्याचा अहवाल झाला. त्यांनीसुद्धा ज्या 3342 जातींना OBCमध्ये समावेश केला आणि ह्या जाती शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या असल्यामुळे यांना OBCतनं आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस केली. त्यामध्ये सुद्धा मराठा जातीचा समावेश नव्हता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर तो आयोग 25 वर्ष तसाच पडून राहिला. 1979ला दुसरा BP मंडल आयोग आला, जो 1980ला त्याचा अहवाल सादर झाला. त्या BP मंडल अहवालामध्ये सुद्धा मराठा समाजाला फॉरवर्ड कास्ट म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये 272 OBC आणि 100 काहीतरी जाती VJNTच्या दिल्या होत्या, अशी त्यांनी यादी त्यावेळेस जाहीर केली. आणि त्याच यादीचा अभ्यास करून 1994मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये OBCचे 2 भाग केले, एक OBC आणि एक VJNT. शेड्यूल कास्टला 13%, शेड्यूल ट्राईबला 60%, 20% गेल्यावर 30%चं विभाजन 19 आणि 11% करण्यात आलं आहे. हे संविधानानुसार झालेलं आहे. BP मंडळ आयोग लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पास झालेला. त्याच्यामुळे कोणी लुटलं हे म्हणणं फार चुकीचं आहे. आम्हाला जे काही मिळालेलं आहे ते या भारताच्या संविधानानुसार मिळालेलं आहे. आमची तर लोकसंख्या, आम्ही आजही म्हणतो की जेव्हा BP मंडल आयोग आता म्हणजे आयोगाचा अहवाल सादर झाला होता, तेव्हा त्यांनी स्वतः आपल्या अहवालामध्ये म्हटलेलं होतं की OBCची लोकसंख्या या देशामध्ये 52% आहे, पण 50%च्या वर आरक्षण देता येत नाही, म्हणून 27% आरक्षण देण्यात यावं असं त्यांनी शिफारस केली. नंतर सुप्रीम कोर्टामध्ये इथपर्यंत ती केस गेली, पण मिळाला आम्हाला 27%. तर हे 27% आरक्षण घेताना आम्ही कुणाचं छिनलेलं नाही आणि कुणाच्या अधिकारावरती आम्ही अतिक्रमण केलेलं नाही. आणि म्हणून वारंवार जरांगे पाटील जे म्हणतात की 70 वर्षापासून खाल्लं, आणि त्यांचे काही समर्थकसुद्धा जाहीरपणे म्हणतात OBC समाजाने कुणाचं खाल्लेलं नाही. त्यांना जर OBCमध्ये यायचं आहे किंवा येण्याचा प्रयत्न झाला वारंवार, खत्री कमिशन आहे, बापट कमिशन आहे, त्याच्यानंतर राणेसाहेबाचा अहवाल, आता गायकवाड समितीने तर मराठामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी असे 7 जाती मिळून 30% लोकसंख्या दाखवली. सुरुवातीपासूनच हे समाजाची दिशाभूल होते की समाज म्हणून ज्या जातीला ऑलरेडी आरक्षण आहे त्या जातीचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये करून आकडेवारी फुगवून ते दाखवतात आणि मग आमच्यावरती अन्याय झाला. या 7 जातीपैकी 6 जाती जर मायनस केल्या तर त्यांची जनसंख्या, लोकसंख्या आज महाराष्ट्रामध्ये 20 ते 22% आहे. आणि मग उर्वरित लोकांचा प्रश्न आहे. आणि म्हणून कोणी अन्याय केला ही भाषा ते जर वापरत असतील तर मी त्यांच्या या मताशी सहमत नाही. त्यांनी कुठंतरी अशा प्रकारे समाजाची दिशाभूल करणं थांबवावं, हीच आपल्या माध्यमातून मी त्यांना निवेदन करतो. प्रकाश शेट्टी जे OBC नेते आहेत त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली, कारण त्यांनी तीच मागणी केली आहे जे तुम्ही सातत्याने करताय की OBCच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये. कुठेतरी OBC नेत्यांवर सध्या आता या पद्धतीची वेळ आलेली आहे का त्यांना सुरक्षा द्यावी लागेल? नाही, नक्कीच की या सर्व 2 समाजाच्या आंदोलनामध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडनं, काही नेत्यांकडनं
जे काही ओबीसी चळवळीकरता लोक संघर्ष करत आहेत त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून धमक्या येण्याचं काम सुरू आहे. काही लोकांना लेखी स्वरूपात पण आलेले आहे आणि आपल्या स्मार्टफोनवर चॅट करताना किंवा फोन करून तर खूप लोकांना धमक्या येत आहेत. आणि अशामुळे या धमक्यांमुळे त्यांना जर थोडी असुरक्षितता वाटली असेल आणि त्यांनी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली असेल, मध्यंतरी या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुद्धा लोकांनी मागणी केली होती की बा ओबीसी नेत्यांना संरक्षण देण्यात यावं. आणि म्हणून त्यांच्या अभ्यासाअंती जर त्या आमचे शेंडगे साहेब हे असुरक्षित वाटले असतील तर त्यांना सुरक्षा दिली असेल तर फार चांगलं आहे. मी सरकारचं अभिनंदन करेन. आणि ज्या ज्या नेत्यांना अशा प्रकारे सुरक्षेची गरज आहे त्यांनी सरकारचं हे कर्तव्य आहे की त्यांना सुरक्षा पुरवून त्यांचं रक्षण करावं. कारण ते त्यांचा व्यक्तिगत संघर्ष नाही तर ते 400 जातीचा समूह असलेल्या ओबीसी समाजाच्या संविधानिक आरक्षणाच्या रक्षणाकरता संघर्ष करत आहेत. आणि म्हणून त्यांना संरक्षण दिलं असेल तर मी सरकारचं स्वागत करेन. 2 दिवसापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना मागणी केली होती की त्यांनाही संरक्षण द्यावे. ही भीतीचं वातावरण निर्माण करताय, दबाव एक प्रकारचा वेगळ्या पद्धतीने निर्माण करताय. नक्कीच होऊन राहिलेला आहे. काल मला आमच्या अंबळच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला. त्या कार्यकर्त्याला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चर करणं सुरू आहे. मग हे नेते तर सोडून नेत्यांना तर माननीय विरोधी पक्ष नेते विजयजी वडेट्टीवार त्यांनी तर स्वतः पत्रकार परिषद घेऊन आणि माध्यमांना सांगितलेलं आहे की मला धमकी आल्या आहे. त्यांनी त्यांचे फोन पण दाखवले, फोन कॉल पण दाखवलेले आहे. आणि अशाच प्रकारे हे चुकीची पद्धत आहे. आमच्या ओबीसी कार्यकर्त्यापैकी किंवा ओबीसी नेत्यांपैकी त्यांच्या आंदोलनकर्त्यांना कधी कुणी कुठल्याही प्रकारचं रुकावट केलेली नाही, थांबवलेलं नाही, विरोध केला. वारंवार आम्ही सांगतो आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकरता संघर्ष करत आहोत, त्यांच्या मागणीच्या विरोधात नाही. त्यांची मागणी कशी पूर्ण करायची, काय करायची तो सरकारचा प्रश्न आहे, सरकारने तो सोडवावा. पण ते जर आम्हाला त्यांचे विरोधक समजत असतील तर माझी मराठा आंदोलकांना एक निवेदन आहे की त्यांनी आम्हाला विरोधक समजू नये. आम्ही त्यांच्या कुठल्याही आंदोलनाला कधी विरोध केलेला नाही आणि करणार नाही. त्यांनी त्यांची मागणी सरकारपुढे मांडावी की कशी सोडवायची हा सरकारचा प्रश्न आहे. सरकार आणि त्यांच्यामधलं भांडण आहे. आमच्या संरक्षणाचं आमचं आणि सरकारमधलं भांडण आहे. हे म्हणून एकमेकांचे विरोधक आहे. हा जर गैरसमज कुठल्या आंदोलनकर्त्याचा असेल तर तो चुकीचा आहे. तो त्यांनी दूर करावा आणि याच्या पुढे ओबीसीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही नेत्याला धमकावणं हे मराठा आंदोलकांनी बंद करावं. सध्या ज्या पद्धतीने जरांगींनी म्हटले की मुंबई बंद पाडू, कुठेतरी देशाची राजधानी बंद पाडण्यापर्यंत त्यांची ह्या डिसेंबरपर्यंत आम्हाला जर मिळालं नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा देऊ. सरकार कुठेतरी आश्वासन देत असताना ते विश्वास ठेवत नाहीये. नाही हे बघा, आता कसं आहे की सरकारने त्यांना वेळ मागितला, यांनी सरकारला वेळ दिला, पण त्या टाइम बाउंडमध्येच ती मागणी हा अट्टहास करणे. कारण सरकार पुढे सुद्धा खूप पेच असतो की एखादी मागणी पूर्ण करीत असताना त्याचे संविधानिक परिणाम काय, न्यायालयीन परिणाम काय, सर्व याचा अभ्यास करून त्या मागणीचा विचार होत असतो. आणि मी नेहमी म्हणत असतो की आंदोलनकर्ते जे असतात त्यांच्यामध्ये आणि सरकारमध्ये संवाद असायला पाहिजे. संवाद असल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. हा एकतर्फी कुठेतरी हे होऊन राहिला की एवढ्या दिवसात झालंच पाहिजे, एवढ्या दिवसात झालंच पाहिजे. सरकार प्रयत्न करते आहे, वारंवार सरकार सांगत आहे की आम्ही तुमच्या आरक्षणाकरता कटिबद्ध आहोत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही देण्यास कटिबद्ध आहोत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. परंतु सरकारला नेहमी थोडा वेळ द्यावा लागतो आणि त्या वेळेप्रमाणे सरकार जर कटिबद्ध आहे ते तशा प्रकारचा शब्द देत आहेत. आणि आम्ही सर्वच म्हणतो की मराठा जातीला स्वतंत्र आरक्षण देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, सरकारने द्यावं. फक्त ओबीसीमधून ओबीसीला जे काही महाराष्ट्रामध्ये 19% आरक्षण मिळतं आणि त्याच्यामधनं देता कामा नये. आणि सरसकट शब्द हा फार महत्त्वाचा आहे. याच्याकरता महत्त्वाचा आहे की आता मागच्या 2 महिन्यापासून सरकारने 1948 ते 1967 मधल्या नोंदी तपासण्याचं काम फार जोमाने सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या नोंदी सापडल्या त्यांनी जर याच्या पूर्वी
कुणबी जातीचे म्हणजेच पर्यायाने ओबीसीचे प्रमाणपत्र घेतले नसतील तर त्यांनी घेतल्यास आमचा त्याला विरोध नाही, कुठल्याही ओबीसी नेत्याचा नाही, ओबीसी समाजाचा नाही. आणि म्हणून ज्यांच्या नोंदी सापडल्या असतील त्यांना प्रमाणपत्र द्यावं, पण सरसकट सरकारला देता येणार नाही. आम्ही ही मागणी सरकारकडे रेटली होती आणि सरकारने ते आम्हाला लिखित दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीतनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. आणि म्हणून आम्ही निश्चिंत आहोत. आम्हाला माहीत आहे की सरकारने आम्हाला जे सरकार त्याच्यामध्ये बदल करणार नाही. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. ज्या दिवशी आम्हाला वाटेल की सरकार त्यांचा निर्णय बदलण्याच्या मनस्थितीमध्ये आहे त्या दिवशी आम्ही पुढल्या आंदोलनाला पवित्रा घेऊ. सध्या आम्ही एकजुटीने या महाराष्ट्रातील सर्व ओबीसी काम करत आहोत. उद्याला अंबड जालना जिल्ह्यामध्ये आमचा फार मोठा मेळावा आहे. 26 तारखेला हिंगोलीला मेळावा आहे, यवतमाळला मोर्चा आहे, नागपूरला मोर्चा आहे. वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आमचे ओबीसी बांधव, ओबीसी समाजाचे लोक, नेते एकत्रित येऊन आपल्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकरिता ते रस्त्यावरती येत आहे. हे आपण सर्वांनी लक्षात द्यावं. आम्हाला कोणाचाही विरोध नाही, काही नाही. त्यांनी त्यांच्या मागणीकरता संघर्ष करावं. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकरता संघर्ष करत राहू. त्यांच्यात आणि आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही आणि एकमेकाच्या विरोधातही चळवळ नाही. दोघांची लढाई सरकारच्या विरोधात आहे. योग्य तो निर्णय सरकार योग्य वेळी घेईल. कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे उद्याच्या मोर्चाचं? एक ताकद दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय ओबीसी म्हणजे ओबीसी कडून होणार आहे, कारण की मराठ्यांनी जेव्हा जेव्हा आपला मोर्चा काढला तो विकराळ स्वरूपाचा काढला. मध्यंतरी त्यांची सभा झाली ती मोठी होती. आपलं स्वरूप कसं असणार? नाही, आम्ही महाराष्ट्रातील लोकांना आव्हान केलेलं आहे. हे बघा, दोन गोष्टीमधला फरक आपण लक्षात ठेवायला पाहिजे की एखाद्या जातीचा संघर्ष आणि समाजाचा संघर्ष. जेव्हा जातीचा संघर्ष असतो तेव्हा सर्व जातीचे लोक रस्त्यावरती येत असतात, इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर पॉलिटिकल थिंकिंग आणि सर्व मतभेद विसरून. पण जेव्हा समाज, मी वारंवार सांगतो की 400 जातीचा समूह असलेला हा 60% ओबीसी समाज या महाराष्ट्रामध्ये आहे. तर ओबीसी समाजाची जेव्हा वेळ येतो तेव्हा सर्वच ओबीसी एका ठिकाणी एकत्र होत नाही, पण त्यातल्या त्यात प्रातिनिधिक स्वरूपावर उद्या 4 ते 5 लाख लोक त्या जालन्याला येतील अशी आयोजकांची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर हिंगोलीला आहे. तर जे जे चळवळीतले ओबीसी चळवळीतले लोक आहेत ते त्यांच्या समर्थकासह उद्या अंबड येथे उपस्थित राहणार आहेत आणि आपले विचार त्या ठिकाणी प्रगट करणार आहेत.